नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. सासवड येथील गुरुकुल अकॅडमीत ग्रंथ प्रदर्शन व रांगोळीतून विज्ञान प्रदर्शनाने दुमदुमला कुसुमाग्रजांचा स्मृती मराठी भाषा गौरव दिन. सासवड येथे ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद सासवड शाखा व गुरुकुल अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने 27 फेब्रुवारी रोजी ग्रंथ प्रदर्शन व 28 फेब्रुवारी रोजी रांगोळीतून विज्ञान प्रदर्शन सादर करून मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला. कविवर्य वि वा शिरवाडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाने, प्राध्यापक डॉक्टर सुभाष तळेकर, आप्पासाहेब भांडवलकर, विजय गुरव, जगदीश शिंदे तसेच प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळेकर आदी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या या अकॅडमीत उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्य पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. सुमारे 10 ते 11 हजार विविध लेखकांची पुस्तके असलेले समृद्ध वाचन संकुल आजचे विशेष आकर्षण ठरले. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन करत गौरव दिनाच्या ग्रंथ प्रदर्शन उपक्रमांमुळे सर्वांना ज्ञानाची शिदोरीचा खजिना मिळाला असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे यांनी सांगितले. रांगोळीतून विज्ञानाचे महत्त्व सादर करीत गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी आपली कला या ठिकाणी दाखवून दिली असल्याचे सतीश पाटील व प्राध्यापक डॉक्टर सुभाष तळेकर यांनी सांगितले. लग्नात भांड्याची झाल न घेता पुस्तकांची झाल भेट देण्यात आली होती. ही भेट माझे वडील स्वर्गीय चंद्रकांत टिळेकर यांच्या संकल्पनेतून पुस्तकांची झाल भेट मिळाली होती. ही झाल आजही जपून ठेवली असून याच माध्यमातून गुरुकुल अकॅडमी येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ कसा होईल यासाठी माझा व माझी पत्नी उषा टिळेकर यांचा सातत्याने प्रयत्न असतो, असे गुरुकुल अकॅडमीचे प्राचार्य डॉक्टर संदीप टिळेकर यांनी सांगितले. ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन व्यवस्थापक दिलीप पापळ, उषा टिळेकर, जयश्री शिंदे व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी केले. धन्यवाद. प्राचार्य संदीप टिळेकर काय म्हणतात ते पहा. मी प्राचार्य संदीप चंद्रकांत टिळेकर, व्यवस्थापक गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड. आज महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा आणि गुरुकुल करिअर अकॅडमीच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून मराठी राजभाषा दिनच्या निमित्ताने आपण पुस्तक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. याची संकल्पना आम्हाला 2009 साली सुचली की सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या लग्नामध्ये पुस्तकांची झाल आहे. आमच्या लग्नामध्ये कुठे भांडा हुंडा नाही न घेता ही सगळ्या पेपरवर बातमी केली. पण महत्त्वाचं आहे की पुस्तकातून वाचाल तर वाचा या संकल्पने आज आपण गुरुकुल करिअर अकॅडमी सासवडमध्ये चालवतो. निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग या उद्देश असा की मुलांना याच्यामधून पुस्तकं हाताळता आली पाहिजेत, किमान त्यांनी पाहता आली पाहिजे या उद्देशाने आजचं ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. याच्याबरोबर उद्याचा दिवस 28 फेब्रुवारी की जो राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. या विज्ञान दिनाचं सायन्सच्या मुलांना, ज्या मुलांना आपण CET JEE नीटचं मार्गदर्शन करतो, या मुलांना कृतीतून शिक्षण द्यावं या उद्देशाने आज रांगोळी प्रदर्शन आयोजित केले. याच्या मुलांनी रांगोळीमधून हार्ट दाखवलं आहे, डोळ्याची दाखवली प्रतिमा, कान प्रतिमा दाखवली असेल, एक पिरियॉडिक टेबल की याच्यावरती अनेक सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मार्क्स आहेत, या सगळ्या दाखवण्याचा याचा प्रयत्न केला. यासाठी उपस्थित आमचे साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दिलीपरावजी निरगुडे असतील, कुंडलिकाप्पा असतील, आदरणीय आमचे सतीशजी पाटील सर असतील, आमचे सगळे तळेकर सर आहेत, हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आमचे आप्पा भांडवलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचंही मी गुरुकुल अकॅडमीचे स्वागत करतो. तसेच आज आमचे सगळे विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित झाले, यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी थांबतो. राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाने बोलताना पुढे म्हणाले. आणि कुसुमाग्रजांचाही आज जन्मदिन आहे. मराठी रुजली पाहिजे, वाढली पाहिजे, त्याचबरोबर इतर भाषाही आल्या पाहिजे. कारण
जागतिक व्यवहार जर करायचा असेल तर इंग्रजी भाषा आली पाहिजे आणि आपल्याला सर्व ज्ञान अवलोकन करायचं असेल तर मराठी भाषा आली पाहिजे. मराठी भाषा ही आपली म्हणजे बोलीभाषा आहे आणि या बोलीभाषेतूनच सर्व आपल्याला कळत असतं. मायबोली भाषा आहे. आणि आज या ठिकाणी गुरुकुल अकॅडमीमध्ये संदीप टिळेकर आणि सौ उषाताई टिळेकर यांनी या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन भरवलेलं आहे. त्याचबरोबर रांगोळी प्रदर्शनही भरवले. रांगोळीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवलेला आहे. ग्रंथामध्ये वाचाल तर वाचाल अशा प्रकारची दृष्टी ठेवून त्यांनी केलेली आहे. जशा शाळेमध्ये बोलक्या भिंती असाव्यात, शाळेमध्ये बोलक्या भिंती जशा आहेत तशा प्रकारे संदीप टिळेकरांनी या ठिकाणी बोलक्या भिंती तयार केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हावाईज इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे किंवा संत असतील, वाङ्मय असेल, शास्त्र असेल, सर्व संस्कृतीचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख करून इतिहास मांडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जी मुलं येतील ती अतिशय विद्वान होतील, उद्या घडतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, वकील होतील, साहित्यिक होतील आणि आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करतील. अशा प्रकारचं काम संदीप टिळेकरांचं गुरुकुल अकॅडमीद्वारे चाललेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण या मराठी दिनाच्या निमित्तानं परिषदेचे सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील बोलताना पुढे म्हणाले, कार्याध्यक्ष मसाप सासवड शाखा 27 फेब्रुवारी हा विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस आणि मराठी भाषेचा गौरव दिन. गेले 8 ते 10 वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत आम्ही प्रत्येक शाळेमध्ये घेत असतो. परंतु यंदा 10वी-12वीच्या शाळा असल्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या शाळांच्याकडे लक्ष दिलं. नगरपालिकेच्या सासवड नगरपालिकेच्या 4 शाळांवर आम्ही सर्व साहित्य घेऊन त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्या शिक्षकांनीसुद्धा तिथल्या शिक्षकांनीसुद्धा अतिशय मोलाचं सहकार्य केलं. सर्वांनी अतिशय उत्साहाने सगळं आज मराठी भाषा सन्मान यात्रा अशी कुठं यात्रा झाली नसेल, पण मराठी भाषेची सन्मान यात्रा या सासवडमध्ये आज झाली. ही आचार्य यात्रेंची आम्हाला देणगी होय. 10:30 वाजता सुरू झाली. ते साधारणपणे प्रत्येक विभागात 11:30 वाजेपर्यंत सुरू होती. त्याच्यानंतर सर्व आम्ही शाळांमध्ये सासवडमधील प्रख्यात वक्ते डॉक्टर तळेकर, प्राध्यापक अनिल कदम आणि स्नेहल देशपांडे मॅडम अशा 3 वक्ते व इतर आमचे साहित्य परिषदेचे सर्व कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वजण आम्ही त्या ठिकाणी आणि गुरुकुल अकॅडमीचे श्रीयुत टिळेकर या ठिकाणी देखील आज मोलाचा आणि मराठी भाषा गौरव दिनाचा अतिशय छान उपक्रम आगळा वेगळा म्हणजे आम्ही इतर शाळांमध्ये पाहिलं आणि इथंही एक वेगळं पाहिलं. प्रत्येक शाळेमध्ये काहीतरी वेगळं निश्चितच आम्हाला बघायला मिळालं. परिषदेचे सासवड शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप निरगुडे पुढे बोलताना म्हणाले, एक साहित्याचा एक मोठा दिवस आजचा आहे. कुसुमाग्रज यांची जयंती आपण साजरी करत असताना आज सासवडमध्ये एक साहित्याचं वातावरण निर्माण झालं आहे. एकच आज सकाळी पाहिलं तर साहित्य सन्मान यात्रा म्हणून सासवडला एक मोठ्या प्रमाणात एक फेरी झाली. त्यानंतर हा मराठी भाषा दिन कसा साजरा व्हावा, कसा साजरा करावा याचं सासवड हे एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण एक उदाहरण असेल असं मला वाटतं. आम्ही आज तळागाळातल्या ज्या शाळा आहेत सासवडला, सासवड नगरपालिकेच्या 4 शाळा आहेत. तिथे एक वीर बाजी पासळकर शाळा आहे, नेताजी सावित्रीबाई फुले प्रशाला आहे, अशा इंदिरा गांधी विद्यालय आहे, नामदेव विद्यालय आहे, अशा 4 शाळा आहेत. त्या 4ही शाळांमध्ये आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेतर्फे काही कार्यक्रम ठेवले. त्या मुलांच्यात आम्ही गेलो, त्या मुलांच्यात आम्ही रमलो, त्या मुलांची व्याख्यानं ऐकली. आम्ही व्याख्यानं देण्यापेक्षा किंवा आम्ही आमचं भाषणबाजी करण्यापेक्षा आम्ही त्या मुलांची भाषणं ऐकली आणि 5, 6, 7 वर्षाची मुलं ज्यावेळेस अस्खलित मराठीमध्ये इतकं छान बोलतात याचं खरोखर आम्हाला मोठं कौतुक वाटलं. आणि विशेष म्हणजे ही जी सासवड नगरपालिकेतली जे शाळांची मुलं आहेत, ही मुलं बहुतांशी मुलं हे UP, बिहार इकडची लोकं आलेली आहेत आणि त्यांची मुलं आहेत की ज्यांचा मराठीची काही गंध नाही. परंतु ही मुलं
जेव्हा मराठी इतक्या चांगला म्हणजे मराठी आत्मसात करून इतक्या छान तऱ्हेने बोलतात, त्याचं मला खरोखर कौतुक वाटलं. मराठी भाषा किती मोठी आहे हेही या निमित्ताने दिसलं. अशी सासवडला ही साहित्यिक चळवळ जी झालेली आहे. आणि आत्ता आम्ही जिथं आलेलो आहोत ते गुरुकुल अकॅडमी. गुरुकुल अकॅडमी म्हणजे एक सासवडचं एक साहित्याचं सौंदर्य आहे. या साहित्य सौंदर्यामध्ये हा एक मानाचा तुरा आहे असं मी मानतो. इथं मी पाहिलं, इथं आत्ता संदीप टिळेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि इथली सगळी मुलं पाहिली. आणि इथलं साहित्य परिषद मी म्हणजे आमचं ग्रंथसंपदा पाहिली. मला इथं आत्ता सांगण्यात आलं आणि स्वतः मी बघतोय आत्ता इथं 10,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. आणि संदीप टिळेकरांनी की त्यांच्या लग्नात जो हुंडा नाही घेतला, हुंडा म्हणून घेतला, तो कोणता पुस्तकांचा घेतला. आणि ही जी प्रेरणा त्यांनी दिलेली आहे, संदीप सर खरोखर तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि ही जी साहित्य दिंडी तुम्ही जी आत्ता वाढवताय त्याच्यात तुम्ही मोलाची सासवडला भर घातली आहे तुम्ही. आणि तुमचा हा आदर्श सासवडकरांनी काय पुणे जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावा आणि ह्याचा एक प्रसार व्हावा. माजी उपप्राचार्य डॉक्टर सुभाष तळेकर पुढे बोलताना म्हणाले, मला आनंद वाटतो आज कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि त्यालाच योजून मराठी मराठी गौरव दिन साजरा होता. आपल्या संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरीयसी. अर्थात माता आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. मला वाटतं या दोन शब्दांच्या बरोबर आणखीन एक शब्द जोडणं गरजेचं आहे, ती म्हणजे मातृभाषा. मातृभाषा जी आहे ती इतर भाषापेक्षा अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे 3 भाषा आहेत आपल्याकडे, मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा. आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश आहे, राष्ट्रभाषा हिंदी आहे, पण मातृभाषा या ठिकाणी मराठी आहे. मराठी जी भाषा आहे आपली मातृभाषा, तिला आधार कार्ड मानलं जातं. हा जीवनाचा आधार कार्ड आहे. राष्ट्रभाषा जी आहे त्याला रेशन कार्ड म्हणलं जातं. आणि इंग्रजी जी भाषा आहे त्याला पॅन कार्ड म्हणलं जातं. आपल्याकडे एक जो गैरसमज आहे की इंग्लिशमध्येच सर्व विकास साध्य होऊ शकतो, पण हा केवळ आपला भ्रम आहे. मातृभाषेतून, मग ती मराठी असेल, गुजराती असेल, त्या व्यक्तीच्या मातृभाषेतून त्याचा विकास होऊ शकतो. आणि याचा दृष्टांत मी देऊ शकतो की आत्तापर्यंत जगामध्ये चीन देश, फ्रान्स देश, जर्मन देश, जपान देश या 4 देशाच्या ज्या भाषा आहेत, चीनी, जपानी, जर्मनी आणि फ्रेंच, यांनी त्यांचा विकास त्यांच्या भाषेतून केलेला आहे, मातृभाषेतून केलेला आहे. इंग्रजी भाषेतून त्या ठिकाणी केला नाही. मराठी गौरव दिन म्हणून का साजरा होतो? मराठीमध्ये इतर लेखक असताना सुद्धा, दिग्गज लेखक असताना सुद्धा यांचाच जन्मदिन कुसुमाग्रजांचा का साजरा होतो गौरव म्हणून? तर यांना एकतर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्यांनी मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे. पहिलं जे जागतिक मराठी साहित्य संमेलन झालं मुंबईमध्ये, त्याचे पहिले अध्यक्ष स्वतः कुसुमाग्रज त्या ठिकाणी होते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जी मराठी भाषा आहे ती जागतिक स्तरावर नेली आणि त्यामध्ये विवा शिरवाडकर असतील, पु ल देशपांडे असतील, वि स खांडेकर असतील, या लोकांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे. धन्यवाद.